सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधात आज राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येत आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यामुळे हिंगोलीतल्या ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं लागल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात येते। मी सध्या हिंगोली शहरालगत असलेल्या लिंबाळा मक्ता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आहे। आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावण्यात आलेला आहे आणि एरवी या ठिकाणी जे ते कामकाजासाठी नागरिकांची गर्दी असते, वेगवेगळे कागदपत्र घेण्यासाठी गर्दी असते, परंतु आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। याच पद्धतीने राज्यभरातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्घुण खून करण्यात आलेला आहे त्यांना न्याय मिळावा, आरोपींना शासन व्हावं यासह ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी असो, ग्रामपंचायतमधील सरपंच असो, त्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करावा आणि त्या सर्वांना सुरक्षा द्यावी या मागणीसाठी आज राज्यभरातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात येते। यापूर्वी सुद्धा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शासन व्हावं यासाठी सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज टाळे लागल्याचं पाहायला मिळते। एरवी या ठिकाणी वेगवेगळ्या कामकाजासाठी नागरिक येत असतात, परंतु आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अशाच पद्धतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।